विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपल्याला समजून घ्यायचे आहेत अपूर्णांकावरील ज्या क्रिया आहेत तर त्या क्रिया कशा सोडवायच्या त्याच्यातला पहिला भाग आपल्याला आज बघायचा आहे बेरजेचा। याच्यात पुन्हा दोन भाग पडतात। काही उदाहरणांमध्ये छेद सारखे असतात तर काही उदाहरणांमध्ये छेद सारखे नसतात। त्यापैकी आज पहिला प्रकार आपण घेणार आहोत। छेद सारखे असतील तर त्या अपूर्णांकांची बेरीज कशी करावी। उदाहरणार्थ 3/5 अधिक 6/5 सांगितल्याप्रमाणे या उदाहरणामध्ये 3 हा अंश आहे तर 5 हा छेद आहे। पलीकडच्या संख्येत 6 हा अंश आहे तर 5 हा छेद आहे। इंग्रजीत याला न्यूमरेटर आणि याला डिनॉमिनेटर असं म्हणतात। लक्षात घ्या, जर छेद सारखा असेल तर दोघांपैकी एकच छेद लिहावा आणि अंशांची बेरीज करावी असा हा नियम आहे। 6 अधिक 3 याची बेरीज झाली 9/5 हे आपलं उत्तर आहे। अजून दुसरं एक उदाहरण आपण घेऊयात। 4/9 अधिक 2/9 बरोबर पहिल्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे दोघांपैकी एक छेद लिहून घ्या आणि अंशांची बेरीज करा। 4 अधिक 2 बरोबर यांची बेरीज येते 6/9। लक्षात घ्या, या अपूर्णांकाच्या उत्तरामध्ये अंश आणि छेद दोघंही एका संख्येच्या कोणत्याही पाढ्यात येत नाहीत, पण मात्र दुसऱ्या क्रमांकाच्या उत्तरात 6 आणि 9 ही दोघही अंक 3च्या पाढ्यात येतात। तर या उत्तराला आपण सोपं रूप देऊ शकतो। लक्षात घ्या, 3 त्रिक 9 आणि 3 दुनी 6 या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 2/3 असं संक्षिप्त स्वरूपातही लिहू शकतात। तर अशाच प्रकारची काही उदाहरणं तुम्ही सोडवून यांचा सराव करायचा आहे। आणि जर समजा तुम्हाला त्याच्यात काही अडलं तर वरती मी माझा नंबर या ठिकाणी दिलेला आहे। ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून त्या संख्येचं निरसन करून घेऊ शकतात। धन्यवाद।